नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर तृप्ती नाईक सिटी टू विलेज। आज आपण मसाला पास्ता पाहायचा आहे। जास्त म्हणजे लहान मुलांना खूप आवडला जाणारा हा मसाला पास्ता खूपच सोपा असतो बनवायला। हॉटेलमध्ये फारच जास्त किमतीत महाग मिळतो हा, आणि रेडी टू मिक्सचं ह्याचं पॅकेट येतं रेडी टू ईटचं, पण ते सुद्धा क्वांटिटी फार कमी असते। तर आपण ही रेसिपी बघूया। एका पॅनमध्ये जे आहे ते मी पाणी घेतलेलं आहे, साधारणतः 3 ते 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याच्यात 1 चमचा मीठ आणि थोडंसं तेल घालायचं आहे, जेणेकरून जे पास्ता आपण शिजवणार ते व्यवस्थित मोकळे शिजले जातात, म्हणजे चिटकत नाहीत मैद्याचे असल्या कारणामुळे। ते 1 कप पास्ता घेतलेला आहे। साधारणतः उकळी जेव्हा आली त्यावेळेस मी हा पास्ता त्याच्यामध्ये घातला पाण्यामध्ये, आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। 2 मिनिटांसाठी हा मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचा आहे। हा शिजला की चमच्यावर घेऊन आपल्याला पाहायचं आहे सुरीच्या साह्याने। हे बघा, अशा पद्धतीने याचा कट जो आहे तो प्रॉपर पडला पाहिजे। नंतर हा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे, गाळून घ्यायचा आहे गाळणीने, आणि त्याचं पाणी जे आहे ते आपल्याला फेकून द्यायचं आहे। आणि हा पास्ता जो आहे हा बघा मोकळा झालेला आहे व्यवस्थित। आता तोच पॅन मी घेतलेला आहे व्यवस्थित स्वच्छ करून, त्याच्यात 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे, आणि ते तेल जरा गरम झालं, हे आपल्याला मीडियम फ्लेमवर करायचं आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे बटर घातलेला आहे। बटर नसेल तर घी घाला, पण बटरने छान असं त्याचा स्वाद येतो। त्यानंतर आलं, लसूण आणि मिरची बारीक केलेलं मी हे तिन्ही घातलेलं आहे। ते व्यवस्थित ह्या बटर आणि ऑइलमध्ये जे आहे ते छान असं मीडियम फ्लेमवर लालसर करून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तो ह्यात घातलेला आहे। जास्त असं लालसर होऊ द्यायचं नाही आहे। मीडियम फ्लेमवर शिजलं की त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक छोटा, आणि थोडंसं मीठ घालायचं आहे त्यावर। मिठामुळे जे आहे ते ऑइल पटकन रिलीज होतं, आणि टोमॅटो आणि कांदा हे व्यवस्थित शिजलं की 1 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं, की थोडंसं याला तेल सुटतं की 1 चमचा जे आहे ते आपल्याला मसाला घालायचा आहे लाल तिखट, अर्धा चमचा धणा पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायची आहे, आणि पास्ता मसाला येतो तर तो 1 चमचा घालायचा आहे। त्यानंतर मी शिमला मिरची आणि गाजर जे आहे ते बारीक असं क्यूब्स कापून घेतलेले होते, तर ते त्याच्यात घालून व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। ह्याचा एक पास्ता पिझ्झा सॉस म्हणून येतो, तर तो 1 चमचा ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तुम्ही टोमॅटो केचपही घालू शकता नसेल तर तो, आणि छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। थोडासा मला पास्ता मसाला अजून घालावासा वाटला म्हणून मी थोडासा किंचितसा जास्त घातला, आणि हे जे आहे ते टोमॅटो, गाजर, शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित परतवून घेतला आहे मसाले घालून। ह्याच्यामध्ये मायो घालायचं आहे, मायोनीज घालायचं आहे। 1 चमचा मायोनीज घातलं ना की आपल्याला चीज घालण्याची गरज लागत नाही, छान असा फ्लेवर येतो त्याचा। तो घालून व्यवस्थित जे आहे मिश्रण आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे, आणि ह्याला हे बघा असं तेल सुटतं। त्यानंतर जो आपण पास्ता शिजवलेला होता तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। अतिशय सोपी आणि झटपट, आणि सगळ्यांना, लहान मुलांना कशाला मोठ्यांना सुद्धा आवडणारी ही रेसिपी आहे। अगदी 2 मिनिटांसाठी आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे, कारण पास्ता आपण ऑलरेडी शिजवलेला आहे, आणि टोमॅटो, गाजर, शिमला मिरची पण आपण छान परतवून घेतलेलं होतं। तर असा हा झटपट मसाला पास्ता रेडी आहे। तुम्ही हा नक्की ट्राय करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, आणि माझं चॅनल आहे यूट्यूब चॅनल तृप्ती नाईक सिटी टू विलेज, तर तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करा। अशाच आपण रेसिपी घेऊन भेटूया, आणि मुलांना आवडणाऱ्या, मोठ्यांना आवडणाऱ्या रेसिपी ट्राय करूया। तर असा आपला हा मसाला पास्ता रेडी आहे। धन्यवाद।